जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 10/5/2026 रोजी विश्रांतवाडी मुकुंदराव आंबेडकर चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, वंचितचे संघटक संजय कांबळे, सचिव विक्रम पाटोळे, गोतारणे साहेब, अमोल भोसले, कांबळे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात कार्यक्रमात सहभागी झाले होते. वडगाव शहरी मतदारसंघातील विधानसभा अध्यक्ष विवेक भाऊ लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, नेते बाळासाहेब आंबेडकरांचा, नेते बाळासाहेब आंबेडकरांचा. आपण बहुजनांचे स्वाभिमानी नेतृत्व, भीम सूर्याचा प्रकाश, तसेच श्रद्धेय ॲडव्होकेट माजी खासदार प्रकाश तथा उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त आपण इथं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विधानसभेचे अध्यक्ष विवेक भाऊ लोंढे, तसेच विश्रांतवाडी प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी अध्यक्ष सुरेश भाऊ गायकवाड, तसेच संघटक किशोर भाऊ गोतारणे, संजय मामा कांबळे, या सर्व मान्यवरांनी यांचं इथे स्वागत आहे. तसंच आपण थोड्याच वेळात कार्यक्रमाला छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष सुरेश भाऊ गायकवाड यांनी या छोट्याशा सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो.
आत्ताच विक्रमभाऊ पाटोळे यांनी सुचवलेले अध्यक्षपद हे सुरेशभाऊ गायकवाड यांना घोषित करण्यात येत आहे. तर सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देतो. धन्यवाद साहेब. वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक 1 यांच्या वतीनं आज या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. आणि या साजरा करत असताना या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मला दिलं ते मी स्वीकारतो आणि इथून पुढचा कार्यक्रम सूत्रसंचालन सन्माननीय विक्रम पाटोळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. असे ॲडव्होकेट वैभवजी खरात यांचंही इथं स्वागत करण्यात येत आहे. तरी टाळ्यांच्या गजरात त्यांचंही स्वागत करावं. संजय कांबळे काय करा माहिती का भाऊ, दिवे साहेबांचं इथं आपण पुष्प देऊन स्वागत करीत आहोत. या कार्यक्रमाचं सर्व नियोजन आयोजन करणारे युवा कार्यकर्ते विक्रमभाऊ पाटोळे यांचाही सत्कार अध्यक्षाच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी विक्रमभाऊ पाटोळे यांनी पुष्पगुच्छ स्वीकारावा अशी विनंती. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते किरणभाऊ गायकवाड यांचं इथं पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. स्वागत करावं. विविध भागातील कोथरूडमधनं आलेले तसेच कलवड विश्रामवाडी परिसरातील जुने जाणते मान्यवर सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशभाऊ गायकवाड आज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत असून आज आपण एक स्वाभिमानी नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करीत असताना आपण सर्वांनी मिळून एकत्रित येऊन आपल्या नेत्याचा वाढदिवस आपण साजरा करीत आहोत. तरी या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली त्यांचाही मी आभार मानेन. सुरुवातीलाच आभार मानतो. थोड्याच वेळात आपण आता कार्यक्रम सुरू करणार आहोत. तरी आलेले सर्व मान्यवर आपल्याला या आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ आपल्याला आपल्या पार्टीचं उद्दिष्ट ध्येय त्याचं कार्य त्यांना त्यांच्या विचारातून ते प्रकट करतील आणि आपल्याला प्रबोधित करतील अशी मी इच्छा बाळगतो. युवा कार्यकर्ते तरुणांचं एक नेतृत्व, खंबीर नेतृत्व विशाल भाऊ सोनवणे यांना मी आमंत्रित करतो. यांनी आजच्या या प्रसंगी आपले विचार प्रकट करावेत व आपल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा द्याव्या आणि साहेबांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. उपस्थित सर्व बांधवांना मानाचा जय भीम. आज स्वाभिमानी दिवस म्हणजे स्वाभिमानी दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरी समाज हा बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करत असताना अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेण्यात येत आहेत.
आणि आपल्या विश्रांतवाडीत प्रभाग 1च्या वतीने देखील लाडू वाटपाचं आणि बाळासाहेबांना शुभेच्छापर भाषण असा एक कार्यक्रम राबवण्यात आला आहे. या प्रसंगी 2 शब्द बोलतो बाळासाहेबांना. जसं आम्हाला कळतंय म्हणजे आमच्या तारुण्यामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना राजकीय भूमिका नेमकी काय घ्यायची ही तरुणांना विचार पडला होता. आणि नेमकीच वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला 2019ला. वंचित बहुजन आघाडीची जी सुरुवात होती ती भल्या प्रस्थापित पक्षांना धडकी भरवणारी होती. आणि एक आशेचा किरण म्हणून आपल्याला या महाराष्ट्राला एक नवा पक्ष भेटला, तिसरा पर्याय भेटला, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. ही सर्व जातींना, 18 पगड जातींना, मुस्लिम, गरीब मराठा, SC ST OBC या सर्वांच्या अडचणी दूर करण्यासाठी बाळासाहेबांनी हा राजकीय पक्षाची सुरुवात केली. आणि प्रत्येक इलेक्शनला एक मोठी ताकद दाखवून दिली. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा जी खासदारकीची निवडणूक झाली आणि आपल्याला जवळजवळ 45 लाख मतं पडली महाराष्ट्रातून, त्यावेळेस चांगले हपकले होते. कारण कोणी पण असू दे, ही प्रस्थापित लोक या गरिबांना गृहीत धरत नाही, या वंचित घटकांना गृहीत धरत नाही. परंतु बाळासाहेबांनी दाखवून दिलं की काही नसताना आमच्या पाठीमागे काही नाही, पैशाचं बळ नाही, कशाचं बळ नाही, कुठलीच यंत्रणा नाही, तरीही खासदारकीची सगळ्या सीटं निवडणुकीला उभी ठेवून 45 लाख मतांचं भरघोस यश आपल्या पदरी पाडलं. आणि आपली जी राजकीय चळवळ आहे ती दखलपात्र नव्हती, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने ती दखलपात्र झाली. मेनस्ट्रीम मीडिया आपली दखल घेऊ लागला. आणि आज आपण पाहतो की बाळासाहेब आंबेडकर हे सगळ्या गरीब वंचित घटकांसाठी पुढे येतात. ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशीची केस तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस बाळासाहेब पुढे येऊन बिंदास कुठलीही तमा न बाळगता सगळ्या प्रस्थापित लोकांना, मग ते RSS असू, भाजप असू, अन्य राष्ट्रवादी असू, काँग्रेस, सगळ्यांना अंगावर घेतात आणि सगळ्यांना उरून पुरतात. बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना लाख शुभेच्छा देतो की साहेब, तुम्ही आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहात. आणि आमच्या एकुलते एक आधारवर म्हणजे राजकीय असेल आणि सामाजिक असेल, ते नेतृत्व एकच उरलेलं आहे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब. तुम्ही शतायुषी व्हा. तुम्हाला खूप शुभेच्छा वाढदिवसा दिवशी. आपण या विश्रांतवाडी रहिवासी संघ असेल, वंचित बहुजन आघाडी प्रभाग 1 यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. अविनाश मस्के यांनाही इथं आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांनाही आपण सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी आपला सन्मान घेऊन जाणे. MSCBचे धनवडे साहेब यांनाही आपण पुष्प देऊन सन्मानित करण्यात येत. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व माननीय खासदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एकत्रित आलेले आहोत. आज या ठिकाणी माननीय अध्यक्ष आणि वडगाव जिल्ह्याचे विधानसभेचे अध्यक्ष माननीय भाऊ लोंढे, संजयजी कांबळे यांनी हा कार्यक्रम योग्यरित्या आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय सुरेशजी गायकवाड यांनी स्वीकारलेले आहे. आणि मुख्य संघटन आणि आयोजन विक्रम भाऊ पाटोळे यांनी केलेले आहे. माननीय साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने लाख शुभेच्छा देतो. आणि मी माझा 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तसेच आपल्या वंचित बहुजन आघाडीचे कलवडचे कार्यकर्ते माननीय संदीप भाऊ कांबळे यांनी आपले विचार व्यक्त करावेत आणि सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्याव्यात. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशजी गायकवाड साहेब
तसेच वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊ लोंढे, तसेच प्रभागाचे अध्यक्ष संघटक संजय भाऊ कांबळे यांना स्वतंत्र जय भीम आणि सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा जय भीम. आज 10 मे स्वाभिमानी दिवस म्हणून आपण साजरा करतो. सध्या बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस. तर त्यांची जे आपली वंचित बहुजन आघाडी नावामध्येच त्यांची भूमिका स्पष्ट आहे. वंचित म्हणजे 18 पगड जाती जे ज्यांना हक्क आणि अधिकार मिळालेले नाहीत असे वंचित कार्यकाळ याच्याबद्दल बाळासाहेबांनी कोणत्याही जास्त असे शिकलेले मोठ्या लोकांच्या हक्कासाठी लढले नाहीत, तर गरीब गोरगरीब जे स्वतः लढू शकत नाहीत तर त्यांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढलेले आहेत. तर अशा आपल्या स्वाभिमानी नेत्याला आजच्या दिवशी माझ्याकडून प्रवक्ता आपलं क्रमांक 1 मधून आणि वडगाव शहरीच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझे शब्द थांबवतो. आज स्वाभिमानी दिनी आपण सर्व जे एकत्र जमलो आहोत, आज आपल्या नेता आपले आंबेडकर साहेबांचा वाढदिवस या निमित्ताने आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं एकत्र जमलो असेल तर माझ्यातर्फे बाळासाहेब आंबेडकरांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. सध्या बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही समजून घेतली पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी, बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी फक्त बाळासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त सोशल मीडियावरती वाढदिवसाच्या शुभेच्छा न देता मतरूपी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहावं एवढंच असणारं मानतो. या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना शुभेच्छा देतो. साहेब आपण शतायू व्हा एवढ्याच बुद्धाचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. घेतले पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण भविष्यात बाळासाहेबांचे हात बाळासाहेब लोकसभेत कसे जातील त्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू. वंचित बहुजन आघाडीचं संघटन हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या या युनिटमार्फत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व वंचित घटकांमार्फत करून एक बाळासाहेबांचं स्वप्न भविष्यात साकार करू. या निमित्ताने मी जास्त न बोलता सध्या बाळासाहेब आंबेडकर यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि बाळासाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो की भविष्यात या प्रभागामध्ये आपला नगरसेवक आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू, निवडून आणू अशी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. सर्वांना जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा नेते बाळासाहेब आंबेडकरांचा, नेते बाळासाहेब आंबेडकरांचा या देशातील तळागाळातील जनतेसाठी झटणाऱ्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशराव गायकवाड, वडगाव शहरी प्रभागाचे अध्यक्ष विवेक भाऊ लोंढे, संघटक संजय कांबळे, सेक्रेटरी विक्रम पाटोळे आणि त्यांची टीम आणि सर्व माझे ज्येष्ठ सहकारी. आज 10 मे म्हणजेच सध्या येथे बाळासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस तळागाळातून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असताना विश्रांतवाडी धानोरी प्रभाग क्रमांक 1 च्या वतीने सुरेशराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली या मुकुंदराव आंबेडकर चौकात लाडू वाटून हा वाढदिवस साजरा होणार आहे. आत्ताच बऱ्याचशा वक्त्यांनी आपले मतं वंचित बहुजन आघाडीच्या
भावी दृष्टिकोनातून सकारात्मक मांडलेले आहे. या विश्रांतवाडीमध्ये 1972 पासून त्यावेळेचे आम्ही तरुण बांबे साहेब असतील, बरेचसे माझे या ठिकाणी सगळे बसलेले सहकारी असतील की वेळोवेळी आम्हाला राजकीय प्रभाव सहन करावा लागत होता. म्हणून विश्रांतवाडी आणि विश्रांतवाडीच्या परिसरातून तरुण कार्यकर्ते 150-200 कार्यकर्ते येऊन आधुनिक युगाला सुरुवात केली. आणि त्याच वेळेस नेते बाळासाहेब आंबेडकर 1984 पासून कार्यरत झाले. प्रथमतः या विश्रांतवाडीमध्ये बाळासाहेबांना जर कुणी आणले असेल तर आमचे गुरु कालकथित विठ्ठल सोपना पाटोळे यांनी या ठिकाणी येऊन वंचित त्यावेळेचा भारी बहुजन महासंघ रिपब्लिकन पक्षची स्थापना केली आणि जोरदार काम चालू झालं. भारी बहुजन महासंघाच्या वतीने 1992च्या 97च्या दरम्यान यश संपादन झालं. परंतु आपल्या कार्यकर्त्यांना गची बाधा असते. थोडीशी आंबेडकर चळवळ, थोडंसं संघटन, थोडंसं नाव लोकांना आलं की त्यांना पाय फुटतात आणि चळवळ परत पोरकी होते. हरकत नाही. 2002 पासून चळवळीची दिशा व्यावसायिक झालेली आहे. आज सुद्धा आपण पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये जनमत असं कुणाकडे नाही. 3-3, 4-4 पक्ष मिळून इलेक्शन लढवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आपला नेता वन मॅन शोन लढत असतो. पडलो तर हरकत नाही, परंतु लढणार. आणि ही जी दहशत आहे ही मुख्यमंत्र्यापर्यंत आहे. मुख्यमंत्री काय म्हणतात, मी कोणाला घाबरत नाही, फक्त मी वंचित बहुजन आघाडीला आणि बाळासाहेबांना घाबरतो. तर एवढी दहशत आपल्या नेत्याची आहे. अजून वेळ भरपूर होत आहे. प्रमुख वक्ती बोलणार आहे. तर मी शब्द देतो, माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत युवकांना मी आवाहन करतो की तुम्ही या आंबेडकर चळवळीत या, वंचित बहुजन आघाडीत या. तुमच्या पाठीशी मी स्वतः तन मन धनाने खंबीरपणे उभे राहणार आहे. आपल्याला हा बालेकिल्ला आपल्या हातातून घालवायचा नाहीये. छोटे मोठे मतभेद असतील ते विसरून जा आणि आपल्या समाजासाठी, वंचितासाठी सगळ्यांनी एकत्र या. हेच खरं आज वाढदिवसाच्या दिनी त्यांना शुभेच्छा ठरेल. तर मी प्रभाग क्रमांक 1 आणि गोतर्णे कुटुंबियातर्फे साहेबांना लाख लाख शुभेच्छा देतो. बोलण्याची संधी दिली, आभार मानतो. इथं थांबतो. जय भीम, जय भारत. खूप झालेली आहे. 7चा टायमिंग होता. दिलगिरी व्यक्त करतो. वेळ झाला कार्यक्रमाला. असो, पण वेळ झालेला असूनही कार्यकर्ते, बऱ्या प्रमाणात कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यासाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवाव्या अशी मी त्यांना नम्र विनंती करेन. आजही लोक आपले कार्यक्रम कुठं असतील तर बसतात. आज आपण सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा करीत असताना भरपूर काही बोलण्यासारखे आंबेडकर चळवळीविषयी, आंबेडकरी घराण्याविषयी घराणा शब्द आला ना, विचाराचा आणि रक्ताचा वारस अशी गल्लत केली जाते विवेक भाऊ. पण एक लक्षात घ्या, बाबासाहेबांनी स्वाभिमान तो दाखवून दिला आम्हाला.
की स्वाभिमान काय असतो, सेल्फ रिस्पेक्ट हा प्रत्येकाला असावा, तो असलाच पाहिजे. पण स्वाभिमान टिकवायचा कसा, तिथून नंतर बाळासाहेबांनी शिकवलं की स्वाभिमान टिकवायचा कसा. आणि आजही ते त्यांच्या विचाराची तडजोड करत नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. स्वाभिमान टिकवता आला पाहिजे. मार्ग जरी केलं तरी तो टिकवता आला पाहिजे. टिकवणं सोपं नसतं. आज साहेबांचा वाढदिवसानिमित्त फार गायरानापासून वतनी जमिनीपासून डाऊ प्रकल्प असेल, कोरोना काळामध्ये पंढरपूर ज्यावेळेस विठ्ठलाचं मंदिर बंद होतं त्या पिरियडला पण साहेबांनी वारकऱ्यांना घेऊन ते मंदिर खुलं केलेलं आहे. मराठा, ओबीसी, मायक्रो ओबीसी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी या सर्व जाती धर्मांना घेऊन साहेबांनी आपलं काम अविरतपणे चालू केलेलं आहे. आणि फार 84-85च्या काळापासून त्यांनी राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग. इथं बसलेले सगळे जाणकार लोक आहेत. मी त्यांना प्रबोधित करावं, मी एवढा हुशार नाहीये, पण एक सांगतो की बाबासाहेबांचा प्रवास पहा तुम्ही. बहिष्कृत हितकारणी सभेपासून बघा, स्वतंत्र मजूर पार्टी आहे, नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, त्याच्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. तसं बाळासाहेबांचा प्रवास आहे. जर बारकाईने जर विचार केला आपण, भारतीय रिपब्लिकन पक्ष आहे, भारतीय बहुजन महासंघ आहे, त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी. योग्यरित्या काम चाललेलं आहे. फक्त काय माहितीये का, विरोधकांना काहीतरी शब्द पाहिजे असतो. आणि बाबासाहेब म्हणतात विरोधकाला त्याला कुबड्या नसतात, त्याला कुबड्या असतात. बाबासाहेब विरोधकाला कुबड्या म्हणजे तो कुबड्या घेऊन चालणारा, त्याला काहीतरी विषय लागत असतो म्हणून तो बोलत असतो. आणि या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्यांनी मानापानाची, ऊन वाऱ्या पावसाची ज्यांनी कधी स्तमा बाळगली नाही, पर्वा केली नाही, अशा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. कारण जगाच्या पाठीला जातो, पैसेही दिले जातात आणि वेळही दिला जातो. ही जगाच्या पाठीवर ही एकच चळवळ आहे, ती म्हणजे आंबेडकरी चळवळ आहे. म्हणून या स्वाभिमानी नेत्याच्या वाढदिवसानिमित्त मी माझं लांबलेलं 2 शब्द मी थांबतो. आणि या स्वाभिमानी नेत्याला माझ्या तर्फे आणि विश्रांतवाडी वंचित बहुजन आघाडी तर्फे त्यांना मी 2700 व्हावं अशा शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. विचार मांडणारी वंचित बहुजन आघाडी. मित्रो, मी आजच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त एवढं आवाहन करू इच्छितो की आज आपण सुद्धा रात्रीचा दिवस केला पाहिजे आणि श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त संघटन वाढवलं पाहिजे, कार्यकर्ते वाढवले पाहिजेत आणि ते कार्यकर्ते सुद्धा जागृत असले पाहिजेत. आपण स्वतः जागृत असलं पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपण हे जे विषमतावादी पक्ष आहेत, RSS आणि भाजप यांना आपण पराभूत केलं पाहिजे आणि मानवतावादी विचार असणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचे विचार असलेल्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता या महाराष्ट्रात आणि देशामध्ये कशी येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. त्याचबरोबर आजचा हा सुंदरसा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड, त्याचबरोबर सर्व सहकारी विष्णू पाटोळे असतील, गोतारणे साहेब असतील. गोतारणे साहेब मगाशी सुरुवातीला तुमचं नाव द्यायचं राहून गेलं. गोतारणे साहेब असतील आणि सर्व टीम, मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा. सुरेश भाऊ गायकवाड यांना मी नम्र विनंती करतो की यांनी आपले विचार व अध्यक्षीय भाषण व्यक्त करावं अशी त्यांना नम्र विनंती करतो. या देशातील तमाम जातीचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व सर्व महापुरुषांना अभिवादन करून आजचा कार्यक्रम स्वाभिमान दिवस सन्माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. आणि साजरा करत असताना बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस
गेली 15 ते 20 वर्ष आम्ही या ठिकाणी सातत्याने साजरा करीत आहोत. त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये स्वाभिमानी नेतृत्व आणि निष्कलंक नेतृत्व असणारं नेते बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा करणं म्हणजे आपल्यातला स्वाभिमान जागृत करणं. यासाठी हा कार्यक्रम आपण सातत्याने घेत असतो. या चौकामध्ये हा चौक ऐतिहासिक चौक आहे. मुकुंदराव आंबेडकरांनी या ठिकाणी या विश्रांतवाडीतील 112-46च्या लोकांना या ठिकाणी दीक्षांतरचा कार्यक्रम केलेला आहे. म्हणून ही पुण्यवान भूमी आहे. आणि या पुण्यवान भूमीमध्ये आजची जी परिस्थिती पाहतो आपण, आजच्या परिस्थितीनुसार या चौकामध्ये अनेक जणांचे वाढदिवस साजरे होत असतात. परंतु खऱ्या नेत्याचा वाढदिवस साजरा करणं हे आपलं काम आहे. म्हणून या छातुरमातुर लोकांचा वाढदिवस आपण या ठिकाणी बघत असतो. परंतु स्वाभिमानी नेत्याचा वाढदिवस साजरा करणं हे माझ्यासारख्या हाडामासाच्या कार्यकर्त्याला वाटतं की स्वाभिमानी नेतृत्वाचा वाढदिवस, स्वाभिमानी नेतृत्वाला शुभेच्छा देणं हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. मित्रांनो, आताच्या आधीच्या वक्त्यांनी अनेक बाळासाहेबांबद्दल काही गोष्टी सांगितल्या. परंतु मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमागे ज्यावेळेस आता विवेक भाऊंनी सांगितलं की मंडल आयोग आलं, मंडल आयोगाला व्ही.पी. सिंगांना प्रवृत्त केलं. प्रवृत्त करत असताना मंडल आयोगाच्या शिफारशी बाळासाहेबांना व्ही.पी. सिंगांनी सांगितलं होतं की बाळासाहेब तुम्हाला मी कॅबिनेट मंत्री देतो. परंतु बाळासाहेबांनी कॅबिनेट मंत्री धुडकावलं आणि म्हटले मंडल आयोगाची शिफारस झाली पाहिजे. माझ्या मंत्रिपदापेक्षा मला या देशातील तमाम ओबीसी बांधवांसाठी हे काम करायचंय. हा त्याग आहे बाळासाहेबांचा. मित्रांनो, आजकाल जे पुढारी आहेत ते पुढारी निव्वळ विधान परिषदेसाठी आपला पक्ष गुंडाळून त्यांच्यामध्ये जातात. आज मी एक तुम्हाला सांगतो, भारतातला एकमेव नेता आहे, स्वाभिमानाने सांगतोय, निश्चितपणे सांगतोय, बाळासाहेब एकमेव नेता असा आहे की त्याच्या पायावर सत्ता ही लोळवण घेत असते. परंतु बाळासाहेब म्हणतात मला माझा एकट्याचं भलं करायचं नाही, माझा या तमाम समाजाचा उद्धार झाला पाहिजे, हे उद्दिष्ट आहे आपल्या नेत्याकडं. मी एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर बाळासाहेबांनी एक फोन केला तर नरेंद्र मोदी सुद्धा बाळासाहेबांच्या पायापर्यंत येतील, एवढा ताकदीवान आपला नेता आहे. आणि एवढा ताकदीवान नेता असताना आपण काही गोष्टी विसरतो. मी एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी पहिली कोल्हापूरमध्ये जी परिषद झाली मराठ्यांची, त्यामध्ये संभाजी महाराज सुद्धा होते. बाळासाहेबांच्या छातीत दुखत होतं, त्याची व्हिडिओ होती नाही. बाळासाहेब मराठ्यांसाठी सुद्धा तेवढेच लढलेले, बाळासाहेब ओबीसींसाठी सुद्धा तेवढेच लढलेले. आणि बाळासाहेब या देशातल्या तमाम जातींसाठी लढणारा नेता आहे. हे पहा, बाबासाहेब म्हटले की माझं झाड मी खडकावर लावलंय, ज्याला थांबायचंय त्यांनी थांबा, ज्याला जायचंय त्यांनी जा, परंतु माझ्या झाडाला रसाळ आणि गोड असे फळं निर्माण लागतील असं बाबासाहेबांनी सांगितलंय. म्हणून आम्ही हा विचार करतो की आज नाही तर उद्या आम्हाला यश लाभन. आम्ही आमचं सातत्य ठेवणार आहे. भले का आमचं सातत्य छोट्या प्रमाणात असणार, कारण त्याचं असं आहे की RSS, भाजप हे जे पक्ष आहेत या देशातले, हे अनेक वर्षाचे 100 वर्षाचे ते पक्ष आहेत, 100 वर्षाची विचारधारा आहे. परंतु त्यांचं सातत्य आहे, खोटं बोलण्यात का होईना परंतु सातत्य. आमचं बी सातत्य हे खरे बोलण्यामध्ये जाणार आहे आणि आमचं नेतृत्व हे खरं आहे. बाळासाहेब आंबेडकरांची ध्येय धोरणं
तुम्ही जर पाहिली तर या देशात एकाही नेत्याचं तसलं ध्येय धोरण नाहीये. म्हणून या स्वाभिमानी नेत्याचा स्वाभिमानी दिवस आणि वाढदिवस साजरा आम्ही या ठिकाणी छोट्याशा का होईना पद्धतीने आम्ही करत असतो आणि आमचं सातत्य आम्ही ठेवणार आहोत. आज नाही उद्या आम्ही असो नसो, परंतु या वंचित बहुजन आघाडीची या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सत्ता आल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो या दिवशी, या शुभ दिवशी. आणि या माझ्या स्वाभिमानी नेत्याला मी माझ्या वतीनं वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं लाख लाख मंगलमय आणि सुदृढ अशा शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. अजून एक पाहिजे का?